अमोल पाटील, पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तलावडी तालुका तळोदा येथे गणित शिक्षक म्हणून कार्यरत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला गणित ह्या विषयाचा अभ्यास करायचा आहे। इयत्ता 9वी मध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला गणिताचं एका पुस्तकातून 2 पुस्तकात रूपांतर झालेलं दिसतं। त्यात गणित भाग 1, गणित भाग 2 म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट आणि मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड। मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मध्ये आपण अल्जेब्राचा अभ्यास करत असतो आणि मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड मध्ये आपण जिओमेट्रीचा अभ्यास करत असतो। तर मी आज तुम्हाला मॅथ सेकंड मधील म्हणजे जिओमेट्रीची सुरुवात कशी आहे ही सांगणार आहे आणि आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। मॅथमॅटिक्स सेकंड म्हणजे जिओमेट्री। जिओमेट्री म्हणजे काय, तर आपण 8वीत असेपर्यंत आपण गणितामध्ये 2 प्रकार बघत असतो। एक म्हणजे अंकांची मोड झालेली म्हणजे आकडेमोड झालेली हा एक भाग बघत असतो आणि दुसरा म्हणजे आकृत्या बघत असतो। मग ज्या ठिकाणी आपण आकृत्यांचा अभ्यास करत असतो अशा याला आपण जिओमेट्री म्हणतो। म्हणजेच आपल्याला मॅथमॅटिक्स सेकंड मध्ये आकृत्यांशी रिलेटेड बघायचं आहे। मग नेमकं काय, तर मी तुम्हाला जिओमेट्री म्हणजे काय हे पहिले सांगतो। जिओमेट्री, जिओ म्हणजे भूमी जमीन आणि मेट्री म्हणजे मापन। म्हणजे आपल्याला भूमीचं जमिनीचं मापन करण्याचं जे शास्त्र आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे। आपण त्याची सुरुवात करूया। आपलं पहिलं चॅप्टर आहे जिओमेट्री मधलं बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री। याच्यामध्ये आपण 8वी पर्यंत बरंच काही शिकलेलो आहोत, पण यात आपल्याला काय शिकायचंय तर त्याची सुरुवात करूया आपण। आपल्याला या ठिकाणी सर्वात पहिले पॉइंट म्हणजे नेमकं काय, तर आपण खडूचा किंवा पेन्सिलीचा जो बारीक किंवा बारकातला बारीक जो पॉइंट आहे, टिंब आहे, त्याला आपण पॉइंट म्हणणार आहोत मित्रांनो। इथून आपली खरी जिओमेट्रीची सुरुवात असते, पॉइंट। यानंतर आपल्याला लाईन म्हणजे काय, तर पॉइंटच्या असंख्य संचाला इनफायनाइट सेटला आपण लाईन असं म्हणतो। लाईन आपण या पद्धतीने दर्शवतो की जिच्या दोन्ही बाजूला बाण दाखवलेले असतात आणि ते आपण एल ने रिप्रेझेंट करत असतो आणि पॉइंटला पी ने किंवा म्हणजे व्हॉटएव्हर आपल्याला जो अल्फाबेट या ठिकाणी योग्य वाटेल तो अल्फाबेटने आपण ते दाखवू शकतो। पॉइंट झालं, लाईन झाली। याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढे प्लेन। मग प्लेन कुणाला म्हणायचं, आपल्याला ज्या पृष्ठभागावरती कार्य करायचे आहे ते आपल्यासाठी प्लेन असणार आहे। म्हणजे ज्या सरफेसवरती आपण वर्किंग करणार आहोत त्याला आपण प्लेन म्हणू। प्लेन ची डेफिनेशन सांगायचं झालं तर जी फिगर क्लोज असते आणि ती इनफायनाइटली एक्सपांड होत असते तिला आपण प्लेन म्हणत असतो। उदाहरणार्थ आपण एक क्वाड्रिलॅटरल घेतला, कुठल्याही प्रकारचा घेतला, ही क्लोज फिगर झाली आणि ह्या क्लोज फिगरला आपण काय म्हणणार आहोत, प्लेन। आपण कुठल्याही अल्फाबेटने ते दाखवू शकतो। मी एम ने रिप्रेझेंट केलं। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पॉइंट, लाईन आणि प्लेन या कन्सेप्ट शिकलो। कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट, कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट। आपल्याला याच ठिकाणी एक नंबर लाईन घ्यायची आहे।
मी या ठिकाणी एक लाईन घेतली, तिला नाव दिलं एल. याच्यावरती आपण इंटिजर्स प्लॉट करू. स्टार्टिंगला 0 1 2 3 4 5, इकडं -1 -2 -3 -4 आणि -5. मित्रांनो, आपण ही नंबर लाईन प्लॉट केली. या नंबर लाईन्सला आपण अल्फाबेट्स देऊया. म्हणजे मी 0 साठी ए घेतला, बी घेतला, सी डी ई एफ, इकडं पी क्यू आर एस टी. आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट. These are the points A, B, C, D, E, F, P, Q, R, S, T. These are the points. आणि ह्या पॉइंट्सची रिलेटेड जे काही नंबर्स आपण घेतलेले आहेत, म्हणजेच उदाहरणार्थ C हा पॉइंट जर घेतला तर याच्याशी रिलेटेड नंबर कोणता आहे? 2. यस, कोणता नंबर आहे मित्रांनो? 2. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल? C या पॉइंटचा कोऑर्डिनेट 2 आहे. मी P घेतला, P या पॉइंटशी रिलेटेड कोणता नंबर आहे? -1. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल? P या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय आला? -1. E या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय आला? यस, 4. काय आला? 4 आला. त्यानंतर S या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय आला? -4. P या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय आला? -1. A या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय आला? 0. दॅट इज द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट. म्हणजे जी नंबरिंग आपण दिलेली आहे ती नंबरिंग काय असणार आहे? त्याच्याशी रिलेटेड पॉइंटचे ते कोऑर्डिनेट्स असणार आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला पुढे काय करायचं आहे? कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट झालं. याच्यानंतर आपण पाहणार आहोत की दोन पॉइंट मधलं डिस्टन्स कसं फाइंड करायचं. आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे डिस्टन्स. म्हणजे समजा मी तुम्हाला विचारलं की बी आणि ई ह्या पॉइंट मधलं डिस्टन्स काय आहे, कसं काढणार? तर याच्या पद्धती आहे, सोपी पद्धत. बी पासून ई किती अंतरावरती आहे किंवा किती लांब आहे, तर आपण सहज त्याच्यामधलं डिस्टन्स कव्हर करणार. म्हणजे मी 1 2 3 बी पासून 1 2 3, म्हणजे तुम्ही काय म्हणाल की बी पासून ई हा 3 युनिट पुढे आहे किंवा ई हा बी पासून 3 युनिट पुढे आहे असं म्हणाल, बरोबर आहे ना? किंवा जर यांच्यामधलं या दोन पॉइंट मधलं डिफरन्स विचारलं मी, तर तुम्ही काय म्हणाल की सर बी आणि ई मधला डिफरन्स किती आहे? 3. 4 - 1 3, बरोबर आहे ना? मग आता हे नेमकं काढायचं कसं काय? तर आपल्याला कुठलेही दोन पॉइंट्स मधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर मोठ्या पॉइंट्सच्या कोऑर्डिनेट मधून लहान पॉइंटचा कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करावा लागणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं बी आणि ई मधलं डिस्टन्स कसं आहे, तर तुम्ही काय सांगणार? सर 4 - 1 दॅट इज 3. आपल्याला डिस्टन्स घ्यायचं मित्रांनो. मग डिस्टन्स कसं फाइंड करणार? तर या ठिकाणी आपण बी आणि ई मधलं डिस्टन्स फाइंड करण्यासाठी काय घेतलं? 4 - 1 3. जर मी तुम्हाला विचारलं की सी आणि एफ यांच्यामधलं डिस्टन्स काय आहे? सी आणि एफ, तर तुम्ही काय कराल की बघाल एफ चा कोऑर्डिनेट काय आहे? 5 आणि सी चा कोऑर्डिनेट काय आहे? 2. 5 - 2 दॅट इज 3. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, जर डिस्टन्स फाइंड करावं लागणार असेल तर आपल्याला नेहमी सबट्रॅक्शन करताना मोठ्या कोऑर्डिनेट मधनं लहान कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा आहे. आणि डिस्टन्स फाइंड करण्याचा एक जनरल फॉर्म्युला असा आहे, डिस्टन्स PQ is equal to y - x.
वाय मायनस एक्स. पण केव्हा? ज्या वेळेस वाय हा एक्स पेक्षा मोठा असेल. वाय हा काय असेल? एक्स पेक्षा मोठा असेल आणि डिस्टन्स PQ इज इक्वल टू एक्स मायनस वाय म्हणेल मी. केव्हा? ज्या वेळेस एक्स हा वाय पेक्षा मोठा असेल त्यावेळेस. सर या ठिकाणी एक्स आणि वाय काय आहे? तर एक्स आणि वाय. एक्स इज कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P and y is of पॉइंट Q. म्हणजे x हा आपण पॉइंट P चा कोऑर्डिनेट घेतलेला आहे आणि y हा Q चा कोऑर्डिनेट घेतलेला आहे. मग जो कोऑर्डिनेट मोठा असेल त्यातून लहान कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट केला म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? त्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स मिळणार आहे. आलं लक्षात? कोलिनियर पॉइंट. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय? आपल्याला बिटवीननेस साठी लागणारा एक महत्वाचा पॉइंट आहे. ज्या वेळेस तीन किंवा तीनापेक्षा जास्त पॉइंट हे एकाच लाईनवर येत असतात तेव्हा त्या पॉइंट्सला आपण काय म्हणणार आहोत? कोलिनियर पॉइंट. when 3 or more than 3 points lies on a line, then that points are called as collinear points. म्हणजे ज्या वेळेस तीन किंवा तीनापेक्षा जास्त पॉइंट्स हे एका लाईन वरती असतील त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणणार आहोत? कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे मी या ठिकाणी लाईन L घेतली, याच्यावरती पॉइंट घेतले A, B आणि C. हे तिघे पॉइंट कसे झाले मित्रांनो? एका लाईनवर आल्यामुळे कोलिनियर झाले. पण जर मी इथं वेगळा एक पॉइंट घेतला D हा पॉइंट त्या लाईनवर आहे का? या लाईनवर आहे का? नाही. म्हणजे D इज नॉट कोलिनियर पॉइंट टू द लाईन. किंवा मी या ठिकाणी हा M पॉइंट घेतला, इकडं N घेतला आणि इकडं कुठेतरी R पॉइंट घेतला, तर या ठिकाणी आपल्याला M, N आणि R हे एका लाईनवर येताना दिसत आहेत का? ऑब्विसली नाही दिसत आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय की पॉइंट M, N, R आर नॉट कोलिनियर, म्हणजेच त्यांना आपण काय म्हणणार आहोत? नॉन कोलिनियर पॉइंट्स. ओके, हे लक्षात ठेवायचं. आपण ज्यावेळेस बिटवीननेस शिकणार आहोत किंवा एक्झाम्पल्स घेणार आहोत त्यावेळेस हा पॉइंट आपल्याला महत्त्वाचा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बिटवीननेस म्हणजे काय? तर एक शब्दशः जर अर्थ आपण घ्यायचा म्हटला, बिटवीननेस म्हणजेच कुठल्या तरी दोन वस्तूंच्या किंवा दोन व्यक्तींच्या मध्ये असणारी एक व्यक्ती किंवा वस्तू. तेव्हा आपण काय म्हणू? ती वस्तू इतर दोन वस्तूंच्या मध्ये आहे. उदाहरणार्थ मी A, B आणि C हे तीन भाऊ घेतले म्हणून. मग काय म्हणाल? एक मोठा असेल, एक लहान असेल आणि एक त्यांच्या मधल्या वयाचा असेल, असू शकतं ना सर? म्हणून आपण काय म्हणू की B हा A आणि C चा मधला भाऊ आहे असं आपण म्हणतो. बरोबर आहे की नाही? आता आपल्याला तेच पाहिजे. जर मी कोणतेही तीन पॉइंट घेतले P, Q, R, मी या ठिकाणी तीन लाईन्स काढलेल्या आहेत, तर आपण असं म्हणू शकतो, जर मी इकडं P पॉइंट घेतला, इकडं
क्यू पॉइंट घेतला आणि इकडं आर पॉइंट घेतला, तर आपण काय म्हणू, पॉइंट आर हा कुठे आहे, पी आणि क्यू च्या मध्ये आहे. किंवा मी असं घेतलं, पी घेतला, इकडं आर घेतला आणि मध्ये कुठेतरी क्यू घेतला, तर तुम्ही काय म्हणाल की पॉइंट क्यू हा पॉइंट पी आणि आर च्या मध्ये आहे. त्यानंतर मी इकडं क्यू घेतला, इकडं आर घेतला, राहिला कोणता पॉइंट पी, मी त्याला इथे घेतला, तर आपण काय म्हणू की सर या ठिकाणी पॉइंट पी हा पॉइंट क्यू आणि आर च्या मध्ये दिसत आहे. दॅट इज अ बिटवीननेस. परंतु त्याला एक टेक्निकली आपण कसं लिहिणार ते मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस आपल्याला असं म्हणता येईल की ह्या 3 पॉइंट मधलं डिस्टन्स आपण डिफाइन केलं, म्हणजेच मी असं म्हणेल डिस्टन्स पी क्यू आणि डिस्टन्स क्यू आर यांची ऍडिशन ही राहिलेल्या 2 पॉइंटच्या डिस्टन्स मध्ये असेल, म्हणजे डिस्टन्स पी आर इतकी असेल, त्यावेळेस आपण काय म्हणू की देन पॉइंट Q is between point P and R. ज्यावेळेस डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PR येईल, त्यावेळेस आपण काय म्हणू पॉइंट Q. बघा दोघींमध्ये जो कॉमन आलेला आहे तो पॉइंट Q हा राहिलेल्या 2 म्हणजे पॉइंट पी आणि आर च्या मध्ये आहे, बिटवीन आहे असं आपल्याला म्हणता येईल. ही आपल्याला ह्या फिगरला कन्व्हिनियंट आहे. बघा डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर असं या ठिकाणी म्हणता येत आहे. म्हणून आपण इथे काय म्हणू पॉइंट क्यू लाईज बिटवीन पॉइंट पी अँड आर, दॅट इज द बिटवीननेस. आणि बिटवीननेस आपण कसा शो करू, तर बिटवीननेस शो करण्यासाठी आपल्याला असं घ्यावं लागेल की Q हा पॉइंट P आणि R च्या मध्ये आहे ना, म्हणून आपण बिटवीननेस P डॅश Q डॅश R ने इंडिकेट करणार आहोत. ज्यावेळेस डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR येतो, म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणतो मित्रांनो पॉइंट Q lies between point P and R असं म्हणत असतो. आणि ज्या वेळेस आपण ही कंडिशन घेतो त्याचाच अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की पॉइंट P Q आणि R हे कोलिनियर आहेत, म्हणजे पॉइंट P Q R कोलिनियर पॉइंट असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ते तिघे पॉइंट कसे आले, एकाच लाईनवर आलेले आहेत असं त्याचा अर्थ आहे. धन्यवाद.